Hello students, welcome to this video. In this video, for 9th standard subject Science and Technology, part 1st. In part 1st, the first chapter, Laws of Motion. So today's topic is numericals. So in laws of motion, which are the numericals or to solve the numericals? जे आज आपल्याला लॉज ऑफ मोशन मधील काही उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. The first example is solve the following example. The first example is an object moves 18 meter in the first 3 seconds, 22 meter in the next 3 seconds and 14 meter in the last 3 seconds. What is its average speed? म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे, ती मूव्ह होते, जे काही अंतर ती कव्हर करते, पण 18 मीटर हे अंतर ती 3 सेकंदात, पहिल्या 3 सेकंदात कव्हर करते, नंतरच्या 3 सेकंदामध्ये 22 मीटर एवढं अंतर कव्हर करते आणि लास्टच्या शेवटच्या 3 सेकंदामध्ये ती 14 मीटर एवढं अंतर कव्हर करते. व्हॉट इज इट्स ॲव्हरेज स्पीड? मग तिचा ॲव्हरेज स्पीड काय असणार आहे? म्हणजे आपल्याला ॲव्हरेज स्पीड हा कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज स्पीड? द ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. बघा इथे टोटल डिस्टन्स कव्हर्ड म्हणजे आता इथे डिस्टन्स बघा, पहिल्या 3 सेकंदामध्ये 18 मीटर, दुसऱ्या 3 सेकंदामध्ये 22 मीटर आणि शेवटच्या 3 सेकंदामध्ये 14 मीटर एवढा डिस्टन्स कव्हर केलेला आहे ऑब्जेक्टनी. पण आता हा आपल्याला काय करायचा आहे? टोटल डिस्टन्स काढायचा आहे. म्हणून टोटल डिस्टन्स कव्हर्ड अँड टोटल टाइम टेकन. मग 18 मीटर हे अंतर किती सेकंदात पार केलं? 3 सेकंद. 22 मीटर पण 3 सेकंदामध्ये आणि 14 मीटर पण 3 सेकंदामध्ये पार केलं. मग आपल्याला टोटल टाइम टेकन त्याचा काढायचा आहे. सो सोल्युशन टोटल डिस्टन्स इज इक्वल टू, मग आता आपण पहिल्यांदा काय करू? टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करून घेऊ. टोटल डिस्टन्स इज इक्वल टू, पहिला डिस्टन्स किती होता? 18 मीटर, सो 18 प्लस दुसरा किती होता? 22, सो 22 प्लस तिसरा डिस्टन्स किती होता? 14, सो देअर 14. So total distance is equal to 18 plus 22 plus 14. आता यांची ॲडिशन करायची. व्हॉट इज द ॲडिशन? दॅट इज 54 मीटर. म्हणजे त्या ऑब्जेक्टनी जे डिस्टन्स कव्हर केलं, टोटल डिस्टन्स, ते किती होतं? 54 मीटर. देन कॅल्क्युलेट द टोटल टाइम. मग आता आपल्याला काय काढायचा? टोटल टाइम कॅल्क्युलेट करायचा. सो टोटल टाइम टेकन इज इक्वल टू, आता पहिला डिस्टन्स जो आहे तो पण 3 सेकंदात, दुसरा पण 3 सेकंदात आणि शेवटचा पण 3 सेकंदात तो ऑब्जेक्ट मूव्ह झालेला आहे. म्हणजे 3 प्लस 3 प्लस 3 इज इक्वल टू 9 सेकंड. टोटल टाइम टेकन इज 9 सेकंड. जे त्या ऑब्जेक्टनी 54 डिस्टन्स, टोटल डिस्टन्स 54 आला, तो किती सेकंदात कव्हर केला? 9 सेकंड. मग इथं आपल्याला फाइंड काय करायचं आहे? टू फाइंड इज इक्वल टू ॲव्हरेज स्पीड. मग त्याचा आपल्याला काय काढायचा? ॲव्हरेज स्पीड काढायचा. तो फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. सो व्हॉट इज टोटल डिस्टन्स कव्हर्ड? आपण आताच कॅल्क्युलेट केलं. So 54 meter. So put this 54 meter in this formula. So therefore total distance covered is 54 meter. So put the 54 meter divided by what is total time taken? That is 9 second. आपण total time taken काढला, कॅल्क्युलेट केला, तो किती होता? 9 second. So put the total time taken in 9 second.
So divided by 54 meter divided by 9 सेकंड. So 9 च्या टेबलमध्ये 54 आहे, डायरेक्ट भाग जातो त्याला. So 9 6 are 54. So therefore 6 मीटर पर सेकंड. डिस्टन्स आपण मीटर मध्ये काउंट करतो, मेजर करतो आणि टाइम हा सेकंड मध्ये. म्हणून ॲव्हरेज स्पीडचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. म्हणून तिथे 6 मीटर पर सेकंड एवढं आलं. सो देअरफॉर ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. म्हणजे त्या ऑब्जेक्टचा ॲव्हरेज स्पीड काय आला? 6 मीटर पर सेकंड. The next example is second example. An object of mass 16 kg is moving with an acceleration of 3 meter per second square. एक ऑब्जेक्ट होता, त्याचं मास आहे 16 kg. जे त्याचं वस्तुमान हे 16 किलोग्रॅम एवढं होतं. मूव्हिंग विथ अन ॲक्सेलरेशन ऑफ 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता तो जेव्हा मूव्ह झाला तेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन किती होतं, म्हणजे त्याचं विस्थापन किती झालं? 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं झालं. कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. मग याच्यावरून आपल्याला काय काढायचा? पहिल्यांदी अप्लाइड फोर्स हा एक क्वेश्चन झाला. आणि दुसरा एक क्वेश्चन त्याच्यामध्येच दिलेला आहे. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 किलोग्रॅम. म्हणजे दुसरा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास आहे 24 किलोग्रॅम आणि आपण जो फोर्स काढणार आहे पहिल्या उदाहरणामध्ये, पहिल्या कंडिशनमध्ये जो फोर्स काढणार आहे तोच फोर्स सेकंड ऑब्जेक्टवर अप्लाय होणार आहे, पण त्याचं मास किती असणार आहे? 24 किलोग्रॅम. हाऊ मच विल बी द ॲक्सेलरेशन. मग त्या सेकंड ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन आपल्याला फाइंड करायचं. सो फर्स्ट कंडिशन गिव्हन. आता पहिली कंडिशन काय आपला? An object of mass 16 kg is moving with an acceleration of 3 meter per second square. Calculate the applied force. आता आपण पहिल्यांदी ही कंडिशन सॉल्व्ह करू आणि मग आपण दुसऱ्या कंडिशनकडे. पहिलं आता गिव्हन काय दिलेलं आहे बघा. पहिला ऑब्जेक्ट बघा, m इज इक्वल टू 16 kg. आता ऑब्जेक्ट ऑफ मास 16 kg दिलेलं आहे. मासचं आपण काय डिनोट करतो? m ने डिनोट करतो. म्हणून m इज इक्वल टू 16 kg is moving with an acceleration of 3 meter per second square. Acceleration कशाने डिनोट करतो? a ने. So a is equal to 3 meter per second square. Acceleration किती आहे त्याचं? 3 meter per second square एवढं. Calculate the applied force. मग इथे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? Applied force म्हणजेच काय? F. F is equal to क्वेश्चन मार्क. म्हणजे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून क्वेश्चन मार्क. आता इथे आपल्याला कसला फॉर्म्युला यूज करावा लागेल? बघा, इथे आपल्याला फोर्स काढायचा आहे, म्हणजे इथे कसला फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे? फोर्सचा. सो सोल्युशन, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फोर्स? दॅट इज F is equal to mass into acceleration, that is ma. F is equal to ma. F means force is equal to m means mass, a means acceleration. So m into a, mass into acceleration. मग बघा आता आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलंय? m ची व्हॅल्यू दिलेली आहे, a ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला f ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो आता आपण m ची व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? दॅट इज 16. So put the value of m in formula. So there is equal to 16 into what is the value of a? That is 3. So put the value of a is 3. So 16 into 3. So 16 into 3, that is 48. 16 3s are 48. And what is the unit of force? That is Newton. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. What is the unit of force? That is Newton. So 48 Newton. Therefore F is equal to 48 Newton. म्हणजे
पहिला ऑब्जेक्टचा मास 16 kg असताना तो जेव्हा मूव्ह होता तेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन किती झालं होतं 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं होतं. मग त्याला किती फोर्स अप्लाय झाला होता तर 48 न्यूटन एवढा फोर्स त्याच्यावर अप्लाय होता. ही झाली आपली पहिली कंडिशन. आपण फोर्स कॅल्क्युलेट केला. देन सेकंड कंडिशन काय आपली if the same force is applied on an object of mass 24 kg. दुसरा ऑब्जेक्ट जो होता त्याचं मास 24 kg एवढं होतं. बघा इथे गिव्हन बघू आपण. गिव्हन m is equal to 24 kg. म्हणजे सेकंड ऑब्जेक्ट जो होता त्याचं मास होतं 24 kg. if the same force is applied. सेम फोर्स म्हणजे कोणता? आपण बघा इकडे पहिल्या कंडिशन मध्ये फोर्स काढला 48 न्यूटन. हाच फोर्स सेकंड ऑब्जेक्टवर अप्लाय झाला. पण त्याचं मास किती होतं? 24 kg. मग m is equal to 24 kg म्हणजे किलोग्रॅम आणि f is equal to 48 न्यूटन. म्हणजे इकडचं जे फोर्स होता तो ह्या सेकंड ऑब्जेक्टवर सेम फोर्स दोघांवर पण अप्लाय आहे. हाऊ मच विल बी द ॲक्सेलरेशन. सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे गिव्हन काय काय आहे? व्हॉट इज द गिव्हन? दॅट इज m is equal to 24 kg, f is equal to 48 न्यूटन and a is equal to क्वेश्चन मार्क. म्हणजे a आपल्याला ॲक्सेलरेशन हे काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कोणता फॉर्म्युला इथे यूज होईल? सोल्युशन. इथे पण सेम फॉर्म्युला यूज होईल. F is equal to mass into acceleration. What is the value? That is m is equal to 24, f is equal to 48. So put the value in this formula. आता f ची व्हॅल्यू इथे पुट करायची. f ची किती व्हॅल्यू आहे? 48 न्यूटन. So therefore 48 is equal to, what is the value of m? That is 24. So yeah, put in the m in 24. So 24 into acceleration calculate करायचं आहे म्हणून तो तसाच येणार आहे. So 24 into a. Then आता a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणून 24 RHS ला आहे तो आपल्याला LHS ला घ्यायचा आहे. So 24 in that side that is 48. मग तो इकडे मल्टिप्लिकेशन ला आहे. इकडे येताना काय होईल? डिवायडेशन ला होईल. So therefore a is equal to 48 divided by 24. So 24 च्या टेबल मध्ये 48 आहे. So 24 2s are 48. So therefore a is equal to 2 meter per second square. Accelerationचं युनिट काय आहे? What is the unit of acceleration? That is meter per second square. मग 24 2s are 48. So therefore a is equal to 2 meter per second square. The third example, students, the third example is different. हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे. बघा काय आहे थर्ड एक्झाम्पल. A bullet having a mass of 10 gram and moving with a speed of 1.5 meter per second. एक बुलेट आहे म्हणजे बंदुकीची गोळी आहे. तिचं वस्तुमान, आता ती छोटी असल्यामुळे तिचं वस्तुमान किती असतं? 10 ग्रॅम. म्हणजे इथं 10 ग्रॅम एवढं दिलंय. अँड मुव्हिंग विथ अ स्पीड म्हणजे ती जेव्हा बंदुकीतनं फायर होईल त्यावेळेस तिचा स्पीड किती सांगितलाय त्यांनी? 1.5 मीटर पर सेकंड. म्हणजे तिची इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे बुलेटची. म्हणजे जेव्हा ती बंदुकीतनं फायर होईल त्यावेळची तिची इनिशियल व्हेलॉसिटी 1.5 मीटर पर सेकंड एवढी असणार आहे. पेनिट्रेट्स अ थिक वुडन प्लॅंक ऑफ मास 90 ग्रॅम. एक वुडन प्लॅंक आहे. वुडन प्लॅंक म्हणजे आपण फळी म्हणू शकता तुम्ही, लाकडी फळी किंवा ज्याला आपण ठोकळा सुद्धा म्हणू शकतो. तर एक लाकडी फळी आहे आणि तिचं मास दिलेलं आहे 90 ग्रॅम म्हणजे 90 ग्रॅम एवढं त्या फळीचं, लाकडी फळीचं वस्तुमान आहे. आता ही गोळी जेव्हा बंदुकीतनं 1.5 मीटर पर सेकंद वेगाने सुटली
पेनिट्रेट्स अ थिक वुडन प्लॅंक. ती डायरेक्ट कशामध्ये घुसली? त्या वुडन प्लॅंक मध्ये, म्हणजे लाकडी फळीमध्ये ती काय झाली? आतमध्ये घुसली. द प्लॅंक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. बघा चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी. एक वुडन प्लॅंक दाखवले, फळी दाखवली आहे आणि त्याच्यामध्ये एक गोळी शिरलेली तुम्हाला दिसते. बघा चित्रामध्ये, बघा चित्रामध्ये मी दाखवले. द प्लॅंक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. आता लाकडी जी फळी होती ती इनिशियली म्हणजे सुरुवातीला ती काय होती? नुसती ठेवलेली होती आणि त्यानंतर म्हणजे ती तेव्हा रेस्ट मध्ये होती. जे तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0 असणार आहे वुडन प्लॅंकची, म्हणजे ती रेस्ट मध्ये होती. आणि त्याच्यानंतर बंदुकीतनं ती बुलेट काय झाली? फायर झाली. तिचा स्पीड किती होता? 1.5 मीटर पर सेकंड एवढा तिचा व्हेलॉसिटी होती, स्पीड होता. आणि मग ती त्या वेगाने त्या वुडन प्लॅंक मध्ये शिरली आणि रुतून बसली. द बुलेट गेट्स एम्बेडेड इन द प्लॅंक, म्हणजे त्याच्या आतमध्ये ती शिरली आणि रुतून बसली त्याच्यामध्ये. अँड बोथ मूव्ह टुगेदर. आता ती जेव्हा त्या लाकडीमध्ये रुतली त्यावेळेस, म्हणजे ती जेव्हा त्या लाकडी फळीमध्ये शिरली त्याच वेळेस तो प्लॅंक तसाच उभा राहील का? नाही, तो काय होईल? मूव्ह होईल. म्हणजे तो कुठेतरी जाऊन पडेल. कोणासहित? गोळीसहित. जे गोळी बाजूला होईल आणि लाकडी फळी बाजूला होईल का? नाही, तर ती गोळी त्याच्यामध्ये शिरून बसली आणि गोळी आणि वुडन प्लॅंक म्हणजे लाकडी फळी हे दोघे पण ऍट अ टाइम काय झाले? थोडेसे जाऊन बाजूला मूव्ह होतील, म्हणजे बाजूला ते पडतील. म्हणजे त्यांची जी व्हेलॉसिटी आहे नंतरची आफ्टर, म्हणजे ती व्हेलॉसिटी बुलेटची आणि वुडन प्लॅंकची कशी असणार आहे? इक्वल असणार आहे. कारण ती गोळी त्या लाकडी फळीमध्ये रुतून बसली आणि रुतून बसल्यामुळे ती जेव्हा त्याच्यात घुसली त्यावेळेस तो वुडन प्लॅंक कुठेतरी थोडा बाजूला गोळीसहित काय झाला? उडाला. म्हणजे ते दोन्ही एकाच वेळी काय झाले? मूव्ह झाले. म्हणून इथं म्हटलेलं आहे द बुलेट गेट्स एम्बेडेड इन द प्लॅंक अँड बोथ मूव्ह टुगेदर. म्हणजे दोघंही ऍट अ टाइम काय झाले? बाजूला जाऊन पडले किंवा मूव्ह झाले. मग त्यांनी काय कॅल्क्युलेट करायला लावलंय? डिटरमाइन देअर व्हेलॉसिटी. मग त्यांची जी व्हेलॉसिटी आहे दोघांची पण, म्हणजे बुलेट आणि वुडन प्लॅंक, त्यांची व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, डिटरमाइन करायची आहे. मग फर्स्ट आपण बघू की उदाहरणामध्ये काय काय गिवन दिलेलं आहे. व्हॉट इज द गिवन इन एक्झाम्पल? सो गिवन फर्स्ट, द मास ऑफ बुलेट M1 इज इक्वल टू 10 ग्रॅम. बघा एक्झाम्पल मध्ये बघा, सी द एक्झाम्पल. अ बुलेट हॅव्हिंग अ मास ऑफ 10 ग्रॅम. बुलेटचं मास किती आहे? 10 ग्रॅम आहे. आता इथं दोन ऑब्जेक्ट आलेले आहे, बुलेट आणि वुडन प्लॅंक. म्हणून मग आपण बुलेटचं मास काय घेतलं? M1. एक ऑब्जेक्ट झाला म्हणून 1 घेतला आणि त्याचं मास आहे. मास कशाने डिनोट करतो? M ने. म्हणून इथं घेतला M1 इज इक्वल टू 10 ग्रॅम. बघा अजून एक इथे आपल्याला काय करायचंय? ग्रॅमचं कन्व्हर्जन किलोग्रॅम मध्ये करायचंय. का? तर बघा ग्रॅम हे कोणत्या सिस्टीम मध्ये येतं? CGS सिस्टीम मध्ये येतं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. CGS सिस्टीम मध्ये म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, आणि SI सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम, ती कोणत्या बेसवर आहे? MKS. MKS म्हणजे मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड याच्यावर आधारित आहे. मग इथे आपल्याला आणि मोस्टली इंटरनॅशनल सिस्टीम मध्येच आपण सगळ्या ज्या व्हेलॉसिटी आहे, स्पीड आहे, मास आहे ते आपण कॅल्क्युलेट करत असतो. म्हणून आपल्याला इथं व्हेलॉसिटी ही कशामध्ये डिटरमाइन करायची आहे? SI सिस्टीम मध्ये. पण इथं आपल्याला ग्रॅम दिलेलं आहे, म्हणजे हे CGS सिस्टीमचं युनिट आहे. म्हणून याचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करून घ्यायचं? किलोग्रॅम मध्ये. कारण बुलेटचा जो स्पीड आहे तो आपल्याला मीटर पर सेकंद म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम म्हणजे SI सिस्टीम मध्ये दिलेला आहे. म्हणजे डिस्टन्स हा मीटर मध्ये मेजर केलेला आहे आणि टाइम हा सेकंड मध्ये मेजर केला आहे. म्हणून तिथं मीटर पर सेकंद आलेलं आहे. मग हे युनिट कुठे आलेलं आहे? SI सिस्टीम मध्ये म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये.
म्हणून आपल्याला इथं ग्रॅमचं कन्व्हर्जन कशात करून घ्यावं लागेल, किलोग्रॅम मध्ये, म्हणजे SI सिस्टीम मध्ये. मग आता 10 ग्रॅम इज कन्व्हर्टेड इनटू किलोग्रॅम. मग ते कसं करतो आपण, तो 10 डिवायडेड बाय 1000, म्हणजे किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण 1000 नी त्याला डिवाइड करतो. म्हणजे 10 ग्रॅम आहे, 10 ला कशाने डिवाइड करायचं, 1000 ने. मग आपल्याला काय मिळेल, किलोग्रॅम मिळतील. पण आता आपण 10 डिवायडेड बाय 1000 हे तसंच ठेवणार आहे, पुढे आपण त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे. मग 10 ग्रॅमचं कन्व्हर्जन, मग 10 ग्रॅम इज म्हणजे मास ऑफ बुलेट M1 इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 1000 किलोग्रॅम. म्हणजे ग्रॅमचं कन्व्हर्जन आपण किलोग्रॅम मध्ये करून घेतलं. म्हणजे आता M1 ची व्हॅल्यू काय झाली, M1 इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 1000 किलोग्रॅम. Then next, mass of wooden plank M2 is equal to 90 ग्रॅम. आता वुडन प्लॅंकचं मास किती दिलंय, 90 ग्रॅम दिलेलं आहे. मग आता हा सेकंड ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण इथं काय घेतलं, M2 घेतलेला आहे. पहिला बुलेट होता म्हणून M1, सेकंड वुडन प्लॅंक आहे म्हणून आपण काय घेतला, M2. मग M2 इज इक्वल टू, एक्झाम्पल मध्ये आपल्याला गिव्हन आहे, दिलेलं आहे ते 90 ग्रॅम म्हणून आपण 90 ग्रॅम घेतलं. आता याचं पण कन्व्हर्जन कशात करायचं, किलोग्रॅम मध्ये. मग 9 कसं येईल, मग 90 डिवायडेड बाय 1000 किलोग्रॅम. म्हणजे मग आता आपल्या M2 ची व्हॅल्यू काय मिळाली, M2 इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 1000 किलोग्रॅम. मग आता M1 आणि M2 च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता आपल्याला व्हेलॉसिटी गिव्हन दिलेली एकाची नाहीये, बघू आपण कशी करायची बघा. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. आता बुलेटची इनिशियल व्हेलॉसिटी काय होती, जेव्हा बुलेट बंदुकीतनं फायर होते त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी किती दिलेली आपल्याला बघा, स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड एवढी दिलेली आहे. मग इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट U1, इनिशियल व्हेलॉसिटी आपण कशामध्ये डिनोट करतो, U मध्ये. पण इथं U1 का घेतला, तर बुलेट हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण इथं काय घेतला, U1. आणि तो किती स्पीडने मूव्ह झाला, 1.5 मीटर पर सेकंड. म्हणून मग U1 इज इक्वल टू 1.5 मीटर पर सेकंड एवढी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असणार. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ वुडन प्लॅंक. आता हा सेकंड ऑब्जेक्ट आला, इनिशियल व्हेलॉसिटी आपण U ने डिनोट करतो, पण मी इथे U2 घेतले का, तर वुडन प्लॅंक हा सेकंड ऑब्जेक्ट आहे म्हणून 2 घेतलेला आहे. म्हणजे वुडन प्लॅंक U2 इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. आपल्याला उदाहरणामध्ये गिव्हन दिलेलं आहे, द प्लॅंक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. बघा, वुडन प्लॅंक हा ठेवलेला होता, म्हणजे त्याची जी सुरुवातीचा जो त्याचा वेग होता तो काय होता, 0 असणार आहे, कारण तो ठेवलेला होता. आणि जेव्हा बुलेट फायर म्हणजे बंदुकीतनं बुलेट फायर झाली, ती त्याच्यामध्ये घुसली, त्यानंतर तो काय झाला, मूव्ह झाला. म्हणजे त्याची इनिशियली व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 मीटर पर सेकंड एवढी असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ वुडन प्लॅंक U2 इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. म्हणजे तो इनिशियली रेस्ट होता वुडन प्लॅंक, म्हणून U2 इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. आणि बुलेट मुव्हिंग होती, मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड, म्हणून U1 काय आला, 1.5 मीटर पर सेकंड. बघा, आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू इथे मिळालेल्या आहे. M1 इज इक्वल टू 10 अपॉन 1000 किलोग्रॅम, M2 इज इक्वल टू 90 अपॉन 1000 किलोग्रॅम, U1 is equal to 1.5 मीटर पर सेकंड आणि U2 is equal to 0 मीटर पर सेकंड. पण फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड व्हेलॉसिटी. आता इथे कॉमन व्हेलॉसिटी का घेतलं मी, तर गोळी त्या वुडन प्लॅंक मध्ये रुतलेली आहे आणि रुतून वुडन प्लॅंक आणि बुलेट हे दोघी ऍट अ टाइम मूव्ह झालेले, म्हणून त्यांची व्हेलॉसिटी ही कशी असणार आहे, कॉमन असणार आहे. म्हणून आपण इथं काय घेतली, कॉमन व्हेलॉसिटी. कॉमन व्हेलॉसिटी म्हणजे V.
v घ्यायचा आहे. बघा पुढे आहे एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे आपण. तो फॉर्म्युला. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला तुमच्या लक्षात आलं असेल. आपण कोणत्या हे फाइंड केलं आहे m1, m2, u1 आणि u2. म्हणजे इथे आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. सोल्युशन. आता आपण सोल्युशन बघू. कॉमन व्हेलॉसिटी तुम्हाला मागे मगाशी सांगितलं कॉमन व्हेलॉसिटी आहे v, पण आपल्याला इथे v1 आणि v2 दिलेला आहे. v1 म्हणजे कोणता? बुलेटची व्हेलॉसिटी आणि v2 म्हणजे कोणता? वुडन प्लॅंकची व्हेलॉसिटी. पण बुलेट काय झाली? वुडन प्लॅंक मध्ये रुतून बसली आणि ते मूव्ह झाले दोघंही ऍट अ टाइम. म्हणून त्यांची ही कॉमन व्हेलॉसिटी काय घेतली आपण? v. म्हणून v इज इक्वल टू v1 इज इक्वल टू v2. म्हणजे आपल्याला इथे v1 च्या फॉर्म्युल्यामध्ये v1 च्या जागी काय लिहायचा? v आणि v2 च्या जागी काय वापरायचा? v. बरोबर? म्हणजे त्यांची ती काय आहे? कॉमन व्हेलॉसिटी, कारण दोघं ऍट अ टाइम मूव्ह झालेले, बोथ मूव्ह टुगेदर. Therefore, m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. So put the value of m1 u1 u2 v1 and v2 is equal to, what is the value of m1? 10 divided by 1000. ही m1 ची व्हॅल्यू आहे. आपण मागच्या गिवन मध्ये बघितलं होतं. 10 divided by 1000 ही झाली m1 ची व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ u1? into 1.5. बघा इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट u1 काय होती? 1.5. मग ती आपण इथे घेतली. म्हणजे m1 ची व्हॅल्यू काय झाली? 10 divided by 1000 into u1 ची व्हॅल्यू काय? 1.5 plus m2. What is the value of m2? That is 90 divided by 1000. That is the m2. म्हणजे हे कोणाचं मास होतं? वुडन प्लॅंकचं. आपण ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्जन केलं होतं ते घेतलं. m2 ची व्हॅल्यू 90 divided by 1000 into u2 काय होती मग? तर वुडन प्लॅंकची व्हेलॉसिटी होती, इनिशियल व्हेलॉसिटी. तो कसा होता? रेस्ट मध्ये होता, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणून 90 divided by 1000 into 0. हा झाला आपला लेफ्ट साइडचा पार्ट. म्हणजे m1 u1 plus m2 u2 इज इक्वल टू, आता कोणती व्हॅल्यू घ्यायची? m1 आणि v1. m1 ची काय आहे? 10 divided by 1000. आता इथे v घेतलेला आहे बघा मी. मग आपली ही कॉमन व्हेलॉसिटी आहे. v1 म्हणजे काय? बुलेटची व्हेलॉसिटी. v1 आणि v2 म्हणजे वुडन प्लॅंकची व्हेलॉसिटी. पण ते दोघंही ऍट अ टाइम मूव्ह झाले गोळी लागल्यानंतर, म्हणून त्यांची ही v म्हणजे ही कॉमन व्हेलॉसिटी येणार आहे. म्हणून आपण v1 च्या ऐवजी काय लिहायचं आहे? v लिहायचं आहे. म्हणून मी इथे m1 घेतला 10/1000 आणि इंटू v1 च्या ऐवजी काय वापरला? v वापरला. प्लस आता m2 v2 घ्यायचा आहे. m2 ची व्हॅल्यू काय होती? 90 divided by 1000. पण मग आता इथे v2 आलेला आहे, इंटू v2 आहे. मग v2 ची पण व्हॅल्यू काय आहे? v आहे. कॉमन व्हेलॉसिटी v इज इक्वल टू v1 इज इक्वल टू v2. मग v2 च्या जागी मी काय वापरला? v वापरला. मग तो साईडला लिहिण्याऐवजी मी काय केला? त्याच्यावर शेजारीच लिहिला. म्हणजे मग आपला राईट हँड पार्ट काय झाला? m1 v1 plus m2 v2 काय झाला? 10v divided by 1000 plus 90v divided by 1000. मग आता आपण याचं कॅल्क्युलेशन करू. इज इक्वल टू 15 divided by 1000. आता हे कसं आलं बघा. 10 divided by काय? 1000 into 1.5. मग 1.5 into 10 केलं, म्हणजे 10 ने 1.5 ला मल्टिप्लाय केलं. मग पॉइंट काय झाला त्याचा? निघून गेला. म्हणजे काय आन्सर आलं? 15 divided by
1000. तुम्ही करून बघा 10 into 1.5 यांचं मल्टिप्लिकेशन करून बघा काय मिळेल तुम्हाला 15 मिळेल. सो 15 डिवायडेड बाय 1000 तसाच ठेवला प्लस पुढचं कॅल्क्युलेशन काय बघा 90 डिवायडेड बाय 1000 इंटू 0. मग आता 0 ने कोणालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं 0च येतं. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 0 इज इक्वल टू 10v डिवायडेड बाय 1000 प्लस 90v डिवायडेड बाय 1000. बघा इथे बेस जो आहे 1000 आलाय म्हणजे सेम आलेला आहे. मग आपण तो काय करतो एकदाच लिहितो. म्हणजे आपला जो मॅथचा रूल आहे त्याप्रमाणे आपण तो लिहितो. आणि न्यूमरेटर काय आहे 10v प्लस 90v. मग या दोघांची समजा आपण ऍडिशन केली कारण इकडे पण v आहे आणि इकडे पण v आहे आणि बेस पण काय आहे सेम आहे 1000 आहे. मग 10v प्लस 90v केला आम्ही किती झाले दोघांची ऍडिशन 100v. समजलं 10v प्लस 90v म्हणजे किती झाले 100v अँड डिवायडेड बाय 1000 का घेतले आपण कारण त्यांचा बेस सेम आहे 1000 आणि इकडे पण 1000 आहे. मग आपला मॅथचा जो रूल आहे त्याप्रमाणे आपण एकदाच लिहितो. मग 100v डिवायडेड बाय 1000. मग आता पुढची स्टेप बघा इज इक्वल टू आता आपल्याला काय करायचं आहे 1000 जे आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचे कारण आपल्याला व्हेलॉसिटी डिटरमाइन करायची म्हणून आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 1000 दोन्हीही साइडला म्हणजे LHS आणि RHS दोन्ही साइडला आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 1000 कॅन्सल होईल आणि v ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. बघा पुढची स्टेप बघा इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 1000 इंटू 1000. बघा बोथ साइडला मल्टिप्लाय केलं मग 15 डिवायडेड बाय 1000 इंटू 1000 कारण आपल्याला 1000 काय करायचा रिमूव्ह करायचा म्हणून आपण 1000 ने काय केलं मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 100v डिवायडेड बाय 1000 इंटू 1000. म्हणजे इकडे पण 1000 ने मल्टिप्लाय केलं LHS ला आणि RHS ला पण 1000 ने मल्टिप्लाय केलं. मग आता 1000 काय होतील कॅन्सल होतील काय उरेल मग फक्त इज इक्वल टू 15 इज इक्वल टू 100v. 1000 कॅन्सल झाले आणि काय मिळालं आपल्याला इक्वेशन 15 इज इक्वल टू 100v. सो कॅल्क्युलेट द v. मग आता आपल्याला v कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता 100 आणि v हे मल्टिप्लिकेशन त्यांच्यामध्ये आहे म्हणून 100 काय करायचं आपल्याला LHS ला घ्यायचा आहे. मग तो इकडे मल्टिप्लाय आहे इकडे येताना काय होईल इन दॅट साइड इट गेट डिवायडेड. सो देअरफॉर 15 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू v. मग 15 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू v. मग आता आपल्याला v ची व्हॅल्यू मिळेल कारण इथे डिवायडेड बाय 100 आलेलं आहे. मग आता आपण हे कशामध्ये डेसिमल फ्रॅक्शन मध्ये याचं कन्व्हर्जन आपण करू शकतो. आपल्याला माहिती आहे की डेसिमल फ्रॅक्शन मध्ये याचं कन्व्हर्जन कसं करायचं कारण खाली 100 आलेला आहे 20 आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे देअरफॉर v इज इक्वल टू 0.15 मीटर पर सेकंड कारण व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड म्हणून मग याचं व्हेलॉसिटी काय आली 0.15 मीटर पर सेकंड. मग ही काय झाली कॉमन व्हेलॉसिटी म्हणजे ज्या वेळेस बुलेट त्या वुडन प्लॅंक मध्ये शिरली म्हणजे रुतली आणि जेव्हा ते दोघंही मूव्ह झाले त्यावेळेचा त्यांचा स्पीड व्हेलॉसिटी ही काय होती 0.15 मीटर पर सेकंड एवढी होती. थोडंसं वेगळं उदाहरण होतं पण नीट समजून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं हे प्रकरण संपलेलं आहे आणि याची जी एक्झरसाइज आहे म्हणजे चॅप्टरच्या खाली जी एक्झरसाइज दिलेली आहे ती एक्झरसाइज तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये सोडवा.